बघा पायलटिंग वाल्या गाड्या कशा पद्धतीने चक्रा मारत आहे बघा. हिंदूंनो सर्वांनी जागृत राहा. जिथं गोवंशाची तस्करी होऊ शकत नाही तिथं 60-70 गोवंश इथं तस्करी केल्या जातात ते बी स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीने. जोपर्यंत आयजी साहेब एसपी साहेब या भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करत नाही तोपर्यंत आम्ही गोरक्षक हा रस्ता सोडणार नाही. हे बघा हा नाशिक एक्सप्रेस हायवे नको ना. हे पा कशा प्रकारे गोवंशाची तस्करी चालू आहे. हे पा कक्केच्या मागे हे बघा. जय श्रीराम जय गोमाता. हिंदूंनो जागृत राहा सतर्क राहा. नाशिक पोलीस प्रशासनाच्या जाहीर निषेध अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे ज्यांनी या गोवंशाच्या गाड्या पास करतात आणि आम्हालाही येऊन धमकावत आहे. आयजी साहेबांनी एसपी साहेबांनी या विषयाची तात्काळ दखल घ्यायला पाहिजे. हे बा 50च्या वरती गोवंश आहे. जोपर्यंत एसपी साहेब या विषयाची कठोर दखल घेतली तोपर्यंत आम्ही नंदुरबार जायखेडा नाशिक गोरक्षक या विषयाचे जाहीर निषेध करू. बघा जिथे 10 गोवंश मात नाही तिथं 60 ते 70 गोवंश दाटी वाटीने कोंबून भरलेले आहे. बघा हिंदूंनो 60 प्लस गोवंश. पोलीस प्रशासनाकडनं आम्हाला वारंवार धमकावण्यात येत होतं. जाहीर निषेध नाशिक पोलीस प्रशासनाचे जाहीर निषेध. जय श्रीराम जय गोमाता. बघा रात्रंदिवसासाठी आम्ही मेहनत करत होतो या अरे नाही ना अरे ऐक ना गाडी नका बोल दाखल करतील देखो दीदी. बघा कशा प्रकारे नाशिक जिल्ह्यामधून तस्करी चालू आहे गोवंशाची. हे बा नाशिक एक्सप्रेसवे हायवे हा तिथं आम्ही गाडी पकडली. गाडी रस्त्यात लावण्याचं कारण एकच आहे स्थानिक पोलीस प्रशासन या गाड्यांना पास करत होती आणि आम्ही गाडीची विचारपूस करता असल्या पोलीस प्रशासनाकडनं आम्हाला धमकावण्यात येत होतं. एसपी साहेब या विषयाची दखल घ्या तुम्ही. अरे पळून गेला तू. हे पा हो बांधलेले तिला. हे पा इथं 10 गोवंश गाडीत मावू शकत नाही. इथं 60-70 गोवंश दाटी वाटीने बांधलेले. जय श्रीराम जय गोमाता. आम्ही या विषयाची अजून थोड्या वेळामध्ये लाईव्ह करणार. जय श्रीराम जय गोमाता. बघू शकतात हिंदूंनो कशा प्रकारे नाशिक पोलीस प्रशासन हे गोवंश तस्करी करणारे